बार भी विधायक बनने की ओर अग्रसर है। देखा जाए तो अमरावती जिले में अभी तक जो है अचलपुर की ये जो विधानसभा क्षेत्र है इसमें 3 बजे तक लगभग 53% के आसपास वोटिंग हुआ था। अमरावती डिस्ट्रिक्ट में सबसे अधिक वोटिंग अभी तक वही हुआ है। अब 5 बजे वाले आंकड़े भी इलेक्शन कमीशन की वेबसाइट पे बहुत जल्दी आ जाएंगे। वो भी हम आपको बताएंगे। कैसे देखते हैं आप इसको कि इस तरीके के जो आंकड़े आ रहे हैं और जो वोटिंग परसेंटेज है? आज सकाळी 7 वाजता खऱ्या अर्थानं मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि 9 वाजेपर्यंत जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये ॲज ॲव्हरेज जर आपण विचार केला तर 5 ते 6% मतदान झालं होतं. मग आपण 12 वाजेपर्यंत जी आपण आकडेवारी घेतली, त्या आकडेवारीमध्ये जवळपास 16 ते 18% मतदान आपण पाहिलं आणि 3 वाजेपर्यंत आपण जे मतदान पाहिलं ते 39% ॲज ॲव्हरेज आपण मतदान पाहिलं, की जवळपास 38 ते 42% मतदान आपण पाहिलं. पण एक सकाळी असा एक विषय होता, की वातावरणामुळे आणि थंडीच्या वातावरणामुळे, सुट्ट्यांमुळे कदाचित मतदानाची टक्केवारी कमी असेल. परंतु आपण 3 वाजेपर्यंत जी आपल्याकडे आलेली जी आकडेवारी पाहिली, ती आकडेवारी खऱ्या अर्थानं खूप कमी होती. वारंवार शासकीय योजनांच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण या विषयाचा प्रचार केला, की हा जो एक राष्ट्रीय उत्सव आहे, लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाहीला खऱ्या अर्थानं बळकट करण्याचा उत्सव आहे आणि आपला उमेदवार, आपलं सरकार निवडण्याचा विषय आहे. यामध्ये मतदारांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन मतदान करावं, असं आवाहन सरकारी योजना आणि विविध चॅनल्स आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून वारंवार केलं गेलं. परंतु मतदारांमध्ये असलेली जी मतदान करण्याची जी प्रक्रिया होती, ती खऱ्या अर्थानं खूप कमी पाहायला मिळाली. आणि असं अपेक्षित होतं, की लोकसभेमध्ये जून महिन्यामध्ये लोकसभा असल्यामुळे कदाचित उन्हामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली असेल. परंतु आताचं हल्ली पाहता आज वातावरण चांगलं आहे. थंडीचं वातावरण आहे आणि अशाच्या ह्याच्यात आपण महाराष्ट्राकडे तर पूर्ण लक्ष टाकलं आणि अमरावती जिल्हा विदर्भामध्ये ते लक्ष टाकलं. तर काही मतदारसंघ जर आपण सोडले तर जवळपास सगळीचकडे अजूनपर्यंत म्हणजे जी 3 वाजेपर्यंत आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे, त्याच्यामध्ये जवळपास 45-50% आतमध्ये आपण मतदान झालेलं आपण पाहतोय. आणि मध्ये मग मतदारांमध्ये उत्साह नाही का या विषयाचा. हा विषय की उत्साह का नाही आहे याचाही शोध खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे, की मतदारांमध्ये 5 वर्षातून एक वेळा जे मतदान येतं त्याच्यामध्ये आपला उमेदवार आणि सरकार निवडण्याचा आपल्याला अधिकार मिळतं आणि अशाही उत्सवामध्ये मतदार सहभागी होत नाही. खऱ्या अर्थानं याचा सुद्धा संशोधन केलं पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे, असं सुद्धा मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. अभी आणि हमने अगर म्हणून देखे तो अभी हमने एक पूरा एक दौरे पे निकले थे कि हम कैसा चल रहा है, मतदाता का रुझान कैसा है। हमने देखा कि हम मुस्लिम बहुल एरियाज में गए, वहां पर वो इस समय जिस तरीके के तूफान भेड़िया अपार जन समुदाय उतरा है, तो ये कहीं ना कहीं अब वोटिंग परसेंटेज को बढ़ाएंगे। आपको नहीं लगता कि वोटिंग परसेंटेज बढ़ जाएगा काफी हद तक? नाही, विषय हा नाही आहे, की एका पर्टिक्युलर ज्याही मतदान केंद्रांवर आपण गेलो तर तो पर्टिक्युलर एका एरियामधलं मतदान वाढेल, मताची टक्केवारी वाढेल. जी। एका पर्टिक्युलर एरियामध्ये आपण गेल्यानंतर मताची टक्केवारी वाढेल. पण सर्वसमावेशक असलेला मतदारसंघ म्हणजे आता अमरावती विधानसभेमध्ये 3,74,448 मतदार आहेत. जी। आणि एका पर्टिक्युलर एरियामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी जवळपास जो मतदारसंख्या ती जवळपास 90 ते 1 लाखाच्या घरात असेल. म्हणजे जवळपास 2.25 लाखाचा सर्वसमावेशक असलेल्या मतदारसंघामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं तीच गर्दी आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालेली नाही. आणि म्हणून सर्वसमावेशक असलेल्या प्रत्येक केंद्रावर मी सांगितलं, की 345 केंद्र आहे अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये. पण आपल्याला असं पाहायला मिळालं, की खूप ठिकाणी जी गर्दी होती ती गर्दी खऱ्या पाहायला मिळाली नाही. परंतु आता जवळपास 5:30 वाजलेले आणि अर्धा तासाचा अवधी मतदान करण्याकरता आपल्याला शिल्लक आहे. आणि आता अजून 5 वाजेपर्यंत टक्केवारी आपल्याकडे यायची आहे. आता असं अपेक्षित आहे, की जी 3 वाजेपर्यंत जी आपल्याकडे टक्केवारी आपल्याकडे शासकीय यंत्रणेतून मिळालेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्या जे म्हणजे अमरावतीचं 39.27% अमरावती आहे, बडनेरा 42.47 आहे, अचलपूरला 53.3 आहे. म्हणजे अचलपूरकडे जर आपण थोडं लक्ष घातलं तर अचलपूर आणि मेळघाट यांनी 50 पार केलेला आहे. जी। म्हणजे आणि म्हणजे जवळपास अचलपूर मतदारसंघातला बराचसा भाग मेळघाट क्षेत्रामध्ये मोडतो. म्हणजे अचलपूर आणि मेळघाट या 2 मतदारसंघाची आपण टक्केवारी पाहिली तर त्यांनी 50 पार केलेला आहे. 50% त्यांनी पार केला आहे 3 वाजेपर्यंत. म्हणजे असं अपेक्षित आहे तर 6 वाजेपर्यंत या दोन्ही मतदारसंघाची टक्केवारी 65च्या घरामध्ये येईल. म्हणजे 15% मतदान या 3 तासामध्ये अजून आपल्याला वाढताना दिसायचं अपेक्षित आहे.
मग अमरावतीमध्ये आपण 39.7 आपण मतदान झालं आणि इथे जर 15% जर मतदान वाढलं तर ती 54% पर्यंत 54 किंवा 55% जर मतदानाची टक्केवारी राहील. पण ही टक्केवारी आपल्याला निदान विधानसभेमध्ये तरी आपल्याला 60, 65, 70, 68% आपल्याला अपेक्षित होती. ती होत असल्याला आपल्याला दिसत नाही. आणि मला असं म्हणावं वाटतं की ह्या आपल्याला जो मिळालेला अधिकार आहे, जो आपल्याला भारतीय संविधानाने आणि लोकशाहीमध्ये सरकार ठरवण्याचा, सरकार जिंकून आणण्याचा आणि आपला उमेदवार आपल्याला आपल्या विधानसभेत पाठवण्याचा एवढा मोठा अधिकार या लोकशाहीमध्ये, या घटनेने, या संविधानाने आपल्याला दिला असताना आपण तो निरुत्साहपणा दाखवतो. तो खऱ्या अर्थानं लोकशाहीला सुद्धा घातक आहे. एकीकडे आपली नेहमी ओरड असते की देशाची लोकशाही बळकट झाली पाहिजे, देशाच्या लोकशाहीला बळकटीचं स्वरूप मिळालं पाहिजे आणि देशाची लोकशाही जगामध्ये एक नंबर भारताची असली पाहिजे. मग आपण मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदाना जो निरुत्साह दाखवतो, त्या निरुत्साह न दाखवता त्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभी नए आंकड़े हैं, 5 बजे तक के भी आंकड़े आ चुके हैं और महाराष्ट्र में अभी तक 58.22% वोट हो चुके हैं। अगर हम बात करें 58.22% तक वोट हो गए। यदि हम अमरावती की बात करें, अमरावती में 58.48% तक वोट हो गए, जिले की बात करो। और यदि हम करें अब अचलपुर में 67.53% वोटिंग हो चुका है। अमरावती में 50.32% अब तक वोटिंग हो चुका है। बडनेरा में 53.73% वोटिंग हो चुका है। दरियापुर में 59 लगभग 60% वोटिंग दरियापुर में हो चुका है। और धामनगांव में भी 57% वोटिंग हुआ, मेलघाट में 64% वोटिंग हुआ है, मोर्शी में भी 64% और तिवसा में 53% वोटिंग हुआ है। तो अभी अगर देखें तो सबसे अभी अमरावती जिले की बात करें तो अमरावती जिले में अभी सबसे अमरावती है जो सबसे कम है, ये 50 है। मग आपण मगाशीच पाहिलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की 39% मतदान आपलं 3 वाजेपर्यंत झालं होतं। मग याच्यामध्ये 15% म्हणजे याच्यामध्ये आपण 1 घंटे के कर सकते, लगभग और 10% बढ़ने के नाही, 10% नाही, एका तासामध्ये 10% मतदान वाढणं अपेक्षित नाहीये। एका टक्क्यामध्ये माझं असं मत आहे की मी म्हणजे 2 मिनिटं अगोदर मी असं बोललो की जी अमरावतीची टक्केवारी आहे 39.27%, त्याच्यामध्ये 6 वाजेपर्यंत मताची टक्केवारी 15% वाढू शकते। म्हणजे ही 39.57 पासून ही 54, 27, 55, 27 पर्यंत जाऊ शकेल। जशी ती 5 वाजेपर्यंत ही आकडेवारी आली, त्या आकडेवारीमध्ये 50 पॉईंट काहीतरी झालेलं आहे, म्हणजे 5% कमी आहे। म्हणजे 1 तास आहे, 1 तासामध्ये आपल्याला असंच आपण विचार केला तर 1 तासामध्ये अजून 5 ते 6% मतदान वाढू शकेल। कारण की आता पुन्हा आपण असा विचार केला तर पुन्हा हा जो विषय आहे, जसं उन्हाळ्यामध्ये विषय असते की संध्याकाळी गरमी निघून थंडीकडे विषय जातो, आता हिवाळ्यामध्ये असा विषय, आता ऊन चावून पुन्हा थंडीकडे विषय चालू झालेला आहे। म्हणजे आता असं आपल्याला पाहायला मिळेल की अजून अमरावतीमध्ये जास्तीत जास्त 5 ते 6% मतदान टक्केवारी वाढेल आणि ही टक्केवारी 55 ते 56 ज्याच्या घरात जाईल। जशी अमरावती जिल्ह्याची आपण टक्केवारी सांगितली, ती टक्केवारी 58 ते 60 आहे। ही सुद्धा टक्केवारी जवळपास 63% जाणे अपेक्षित आहे। आणि जी अचलपूरची मतदारसंघ आपण दाखवली, अचलपूर मतदारसंघामध्ये 67% झालेली आहे। अचलपूरची टक्केवारी आता याच्या पुढे 2 ते 3% वाढेल। कारण त्याचं कारण असं आहे की तो जो ट्रायबल म्हणजे एक ट्रायबलचा एरियाचा भाग आहे, ग्रामीण एरियाचा भाग आहे, ग्रामीणमध्ये सुद्धा थंडीचा प्रकोप जाणवतो, थंडी जाणवते आणि लोकांची जी मतदारांची संख्या ती खऱ्या अर्थानं बाहेर येते। तर मला अपेक्षित असं की अचलपूर मतदारसंघामध्ये ही टक्केवारी 70 ते 71च्या घरात जाईल आणि अमरावतीमध्ये ही टक्केवारी 55 ते 56च्या घरात जाईल आणि अमरावती जिल्ह्याची टक्केवारी ही 62 ते 63 म्हणजे समजा 65च्या आतमध्ये अशी टक्केवारी आहे। असं आजच्या हे जे आपल्याला 5 वाजेपर्यंत आपल्याकडे आकडेवारी मिळाले त्याच्या अनुषंगाने आपण असं म्हणू शकतो। देखिए आपका कहना बिल्कुल, लेकिन अभी जो अपन देख के आए हैं, जिस तरीके से अपन ने अभी एक दौरा निकाला था, दौरा क्या मुझे लगता है कि और लगभग 7 से 10% के बीच में, क्योंकि बहुत से लोग 5:30 पौने 6 बजे भी जाते हैं और वो लगभग 7:30 बजे तक एक वोटिंग का एक सेशन चलता रहेगा। तो मुझे ऐसा लगता है कि जो हम कह रहे हैं तो ये लगभग 60 से 65% मुझे ऐसा लगता है अब के अभी के हिसाब से 60 से 65% वोटिंग जाना चाहिए अमरावती का। और आप बोल रहे अचलपुर मुझे लगता है ये 75 से 80 के बीच में जाएगा। अचलपुर ये तोड़ेगा रिकॉर्ड। और बाकी अगर हम देखें तो अचलपुरचा रेकॉर्ड तोडलेला आहे और रिकॉर्ड अचलपूरने 5 वाजेपर्यंतच्या जिल्ह्याच्या मतदानाचा रेकॉर्ड तोडलेला आहे। प्रश्न असा आहे की आता जी टक्केवारी वाढेल ती टक्केवारी 5 ते 6% वाढेल। म्हणजे 3,74,000 जे मतदान अमरावतीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, याच्या
मध्ये 20,000ची भरू शकेल. म्हणजेच ते मतदारांची टक्केवारी आहे ही 55 ते 56च्या घरामध्ये जाईल असं आता अपेक्षित आहे. आणि आपण असं पाहताय की म्हणजे मेळघाटामध्ये आणि अचलपूरमध्ये मेळघाटमध्ये तर मतदार खूप वाढेल असं वाटत नाही, कारण की त्या ठिकाणचं आपलं सगळं मेळघाट से आगे मोर्शी निकल गया है। मोर्शी में 64.74% वोटिंग हुआ है, मेळघाट में 64.57%। एक अपेक्षित आपल्याला असं आहे की अमरावतीच्या जिल्ह्याची जी टक्केवारी राहील ती जवळपास 63-64 घरामध्ये जाईल। 5 ते 6% मतदान अजून वाढेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। देखिए जिस तरीके से अब अचानक से जिस तरीके अगर हम देखें महाराष्ट्र में, ऑल ओवर महाराष्ट्र की बात करें तो पूना और मुंबई सिटी, ये दोनों में सबसे कम अभी तक मतदान हुआ 5 बजे तक 49% समझेंगे, लगभग 50% का भी आंकड़ा पार नहीं किया है। और सबसे बेहतर हुआ है गढ़चिरौली में, लगभग 70% अब तक 5 बजे तक का 69% कुछ हो चुका है, लगभग 2-3 या 4% मतलब 75% बहुत हेल्दी है लोकतंत्र के लिए, बहुत है। लेकिन बार बार हम कह रहे हैं शहरी क्षेत्र हमेशा से उदासीन रहा है। लोकसभा में भी हम देखें तो मुंबई और सब मुंबई में भी बड़ा उच्च तरीके का उत्साह नहीं दिखाई दिया। क्या बात है कि लोग या फिर पढ़ा लिखा बंदा इन सब चीजों से विश्वास रखता है? क्या क्या दिख रहा है आपको, क्या समझ में आ रहा है? नाही नाही, आता कसं आहे की एक तर दुसरं आपल्याला असं पाहायला मिळेल की सिव्हिल एरिया मधलं जे वोटिंग आहे ते नेहमीच कमी होताना दिसतं। आपण असं पाहिलं की श्रम भागातला वोटिंग असेल, आमच्या मुस्लिम बांधवातला वोटिंग असेल, आमच्या दलित बांधवातला वोटिंग असेल, हा जो मतदार आहे हा मोठ्या संख्येने नेहमीच बाहेर निघतो। म्हणजे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम, लोकशाहीला बळकटी करण्याचं काम हे लोक खऱ्या अर्थानं मतदानाच्या माध्यमातून करत असतात। तर सिव्हिल एरियातला जो वर्ग आहे तो इतर बाबतीत जरी जागृत असला तर तो मतदानामध्ये जागरूक का नाही? आणि वारंवार आपण असं पाहतो की मतदानाच्या संदर्भामध्ये जागृती करण्याचं काम हा सिव्हिल एरियातला सिव्हिल पर्सन जास्त करतो। आणि पण जेव्हा मतदानाला जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस तो मतदान जात नाही। आणि म्हणून सिव्हिल एरियातला आता जेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याकडे 8-9 वाजेपर्यंत जेव्हा आकडेवारी येईल ती आकडेवारी सुद्धा आपल्याला असे सांगेल की सिव्हिल एरियातलं जे वोटिंग आहे ते वोटिंग इतर एरियाच्या मानानं ते आपल्याला वोटिंग कमी पाहायला मिळेल। परंतु आता ते वोटिंगला का जात नाही याच्या मागचे कारण जरी अनेक असेल तरी त्यांनी मतदानामध्ये सहभागी झाला पाहिजे। कारण की ते या देशातला ते एक भाग आहे, या देशाचे ते नागरिक आहे, या देशाचे देशभक्त नागरिक आहे। आणि अशांनी मतदानामध्ये सहभाग घेऊन लोकशाही बळकट केली पाहिजे। आपल्या आवडीचा उमेदवार ठरला पाहिजे, आपल्या आवडीचं आपल्या पसंत सरकार खऱ्या अर्थानं बसवलं पाहिजे, या प्रक्रियेत त्यांनी सहभागी झाला पाहिजे। देखिए जिस तरीके के अभी तक आ रहे हैं, लगभग आधा घंटा 20 मिनट का समय बचा है मतदान के लिए, और जो अभी जो अंदर रहेंगे उनका पूरा मतदान हो जाएगा। मतदान के लिए बहुत अधिक समय नहीं बचा, और उसके तुरंत बाद जैसे मतदान खत्म होता है उसके तुरंत बाद हम यह एनालिसिस करने की कोशिश करेंगे कि इन 8 अमरावती के इन 8 विधानसभा क्षेत्रों में कौन बाजी मार रहा है। हमें प्रिडिक्शन या हम एक जो हमने घूमा है, जो हमें इनपुट्स आए हैं, जो हमें कहीं से खबरें आ रही है, जो हमारे सोर्सेस या जो हमारे संवाददाता हमें बताएंगे, हम उस पर आपको एक सखोल उस पर भी हम बात करेंगे कि किस तरीके का इन 8 विधानसभा क्षेत्र में कौन बाजी मार रहा है, हमें बताने की कोशिश करेंगे। लेकिन सही नतीजे आपको 23 तारीख को ही मिलेंगे। हम अभी सिर्फ आपको प्रेडिक्शन करेंगे, वो भी 6 साढ़े 6 के बाद, जब लगभग एक पूरा परसेंटेज सही आ जाएगा कि क्या होगा क्या नहीं होगा। नाही आता कसं आहे, आता 6 वाजता मतदान प्रक्रिया आटोपली तर सगळ्या चॅनलचे एक्झिट पोल येतील जी। म्हणजे जे एक्झिट पोल महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आता सगळ्या प्रकारचे सर्वे केले त्या सर्वेमध्ये आचारसंहिता असल्यामुळे त्या एक्झिट पोलवर बंदी होती जी। आता 6 वाजल्यानंतर 6:30 वाजतापासून ज्या चॅनल्सनी, ज्या कंपनीनी, ज्या एजन्सीनी महाराष्ट्र राज्य आणि झारखंड मधल्या जे त्यांनी सर्वे केले सगळे सर्वे 6:30 नंतर आपल्या सगळ्या समोर येणारच आहे। एक्झिट पोल किती विश्वासपात्र आहे हे आपण लोकसभेमध्ये आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोलवर किती विश्वसनीय एक्झिट पोल्स आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। परंतु एवढं असतानाही एक्झिट पोलवर लोकांचा जो विश्वास असतो तो एक्झिट पोलवर लोकांचा विश्वास असतो, कारण की त्या ठिकाणी अनेक हुशार लोक, अनेक त्या ठिकाणी त्या क्षेत्रातले सगळे तरबेज लोक, अनेक अभ्यासक आणि राजकारणामध्ये ज्यांनी अनेक वर्ष घालवले, राजकारणाचा त्यांनी अनेक वर्ष ज्यांनी अभ्यास केला, त्या लोकांकडनं, त्या मोठ्या लोकांकडनं झालेला सर्वे असतो म्हणून। परंतु हे सर्वे आपण जर पाहिले तर लोकसभेमध्ये सुद्धा एक्झिट पोलचे जे सर्वे आहे ते
आपण फेल झालेले पाहिले. हरियाणाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळालं. 6:30 नंतर एक्झिट पोल, महाराष्ट्रात सुद्धा एक्झिट पोल सगळ्यांच्या समोर येणार आहे. परंतु अजून आता सांगितलं की 15 मिनिटाचा अवधी आपल्याला मतदानाच्या प्रक्रियेला आपला बाकी आहे. आणि म्हणून जी आकडेवारी आपण खऱ्यानं पाहतोय ती जिल्ह्याची सुद्धा आकडेवारी 60 ते 64% वर जाईल असं मला वाटत नाही. आणि जर निवडणुकीच्या उमेदवारांच्या निवडी संदर्भात जर चर्चा करायची असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला एरिया वाईज जे केंद्र आहे, जसे मी सांगितलं का 345 मतदान केंद्र अमरावती विधानसभेमध्ये आहे. जर आपल्या खोलात जाऊन आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक केंद्रावर झालेलं जे मताधिक्य राहील त्या मताधिक्याच्या निमित्तानं त्याचा अंदाज लावून आपल्याला थोडं त्याच्यातून निष्कर्ष आपल्याला काढता येईल की नक्की अमरावती विधानसभेमध्ये कोणाची पोझिशन ही चांगली होऊ शकते. पण येणारा निकाल 23 तारखेच राहणार आहे. हे अंदाज सगळे तुमचे आमचे सगळे अंदाज आहे आणि अंदाज बांधता आले पाहिजे. कदाचित अंदाज जर बरोबर निघाले तर आपण त्या प्रक्रियेमध्ये असलेला एक सक्षम आपण अभ्यासू व्यक्ती आहे असं सुद्धा आपल्याला म्हणावंच की हरकत वाटत नाही. 23 तारखेला अंतिम निकाल आपल्याला सर्व 1-12:30 वाजेपर्यंत आपल्या बरीचशी आपल्याला सगळ्या परिस्थिती पोझिशन आपल्याला माहित होईल. पण आता आपण या प्रत्येक एरिया वाईज जर आपण मतदान केंद्रावर झालेलं मतदान पाहिलं तर त्याच्यावर आपल्याला काही प्रमाणामध्ये आपला अंदाज आपण निश्चित बांधू शकतो. देखिए, जिस तरीके से अब बहुत लगभग 15 मिनट का समय बचा है और हम बार-बार निवेदन कर रहे हैं सभी से जिन्होंने अभी तक अपने मताधिकार का प्रयोग नहीं किया है, उनसे हमारा निवेदन है कि वे जाए अपने मताधिकार का प्रयोग करें। मात्र 15 मिनट शेष बचे और लोकतंत्र के इस महाउत्सव में आप अपनी शिरकत करें, आप अपना योगदान दें। चुनाव आते, चुनाव जाते, इसमें कोई यानी लोगों के लेकिन जो एक खासकर पढ़े लिखे वर्ग की जो मानसिकता है कि भाई चुनाव देकर वोट देकर क्या होता है, लेकिन फिर जब यदि आप वोट नहीं देते तो आपके अधिकार नहीं है कि आप उनके उस प्रक्रिया के खिलाफ या उनके लिए आवाज उठाएं। इसलिए सबसे निवेदन है कि जिन्होंने वोट नहीं किया वे निकले अपने घर से, वोट करें, वोट डालें और इस लोकतंत्र के इस महाउत्सव में, महापर्व में सम्मिलित हो। यदि हम बात करें, देखिए बडनेरा 53.73% वोटिंग है, अमरावती 50 है, उसके बाद देखिए अब अमरावती सबसे कम हो गया है। एक समय में तिवसा कम चल रहा था लेकिन 53% तिवसा ने भी अपनी थोड़ी गति पकड़ ली है। 53 पे तिवसा आ गया है, दरियापुर, मेलघाट, धामनगांव और मोर्शी ने बहुत अच्छा 64, 64.5 लगभग 65% के आसपास, 5-7% जो भी बढ़ेगा। तो मुझे लगता है ओवरऑल जो 55 या 54% या 53% अमरावती का दिखाया जा रहा है, पूरा ओवरऑल 54%, मुझे लगता है ये लगभग 60-62% या 55 से जो लगभग 8% बढ़ जाए, 63-64% जाएगा। अगर हम लोकसभा की बात करें, लोकसभा में ये कम था, लोकसभा में लगभग 60-62% पूरा वोटिंग हुआ था। तो उसमें 2 क्षेत्र नहीं आते। अब समझिए 2 क्षेत्र कौन से नहीं आते हैं, वो वर्धा विधानसभा में आते हैं, एक है धामनगांव रेलवे और दूसरा है मोर्शी। ये दोनों ही क्षेत्र लोकसभा के दरमियान अमरावती में नहीं आते। तो अब ये जो 2 क्षेत्र को हम छोड़े, उसके बाद यदि हम निकाले तो मुझे लगता है कमोबेश लोकसभा में जितने वोटिंग हुई है हम उसके आसपास पहुंच गए। परिवर्तन की प्रस्थापितांचा विजय, ये देखने लायक होगा। परिवर्तन की प्रस्थापितांचा विजय एकंदरीत असं अपेक्षित होतं की परिवर्तन जर करायचं असेल तर व्होटिंग पर्सेंटेज खरं तर वाढायला पाहिजे होतं, म्हणजे मी या मताचा आहे। बिलकुल। जर अमरावतीचं व्होटिंग पर्सेंटेज 55% जवळपास गेलं, 55-56% जवळपास गेलं आणि जर मतदारांना जर एखाद्या त्याच्यामध्ये परिवर्तनाची अपेक्षा असेल किंवा परिवर्तन करायचं असेल तर व्होटिंग पर्सेंटेज 65 ते 70% अपेक्षित राहिलं असतं। तेच आपण खऱ्या अर्थानं आपण बंजारामध्ये सुद्धा पाहिलं, बंजारामध्ये सुद्धा मताची टक्केवारी 53.73 आहे, ही अजून 5-6% वाढली तर 60% पर्यंत मतदान टक्केवारी वाढली। तर परिवर्तनाची जर अपेक्षा असेल तर ही मतदान टक्केवारी 5 ते 70च्या घरामध्ये तिवसा आणि आपण बंजारा पाहतोय, तिवसा आणि बंजारा दोन्ही 53-53 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहे। ज्या ठिकाणी आपण दर्यापूर पाहिलाय, म्हणजे दर्यापूरचा आपण परिवर्तनाला आपण थोडा विचार करता 59.9 म्हणजे इथं तर 4-5% वाढले तर हे मत टक्केवारी 64% घरात आहे। म्हणजे मताची टक्केवारी पाहिल्यानंतर आपल्याला परिवर्तन की प्रस्थापित हे मताच्या टक्केवारीतून सुद्धा आपल्याला लक्षात येऊन राहिलं। म्हणजे आपण एकीकडे पाहिलं तर अचलपूर मतदारसंघामध्ये पाहिलं 67% मतदान झालेलं आहे। म्हणजे ज्या ठिकाणी मताची टक्केवारी वाढलेली आहे, मताच्या टक्केवारी आपल्याला हे दर्शवते की परिवर्तन की प्रस्तावित, मग परिवर्तनाच्या दिशेनं मतदान वाढलेलं आहे का? ज्या परिवर्तन करायचं आहे म्हणून मतदान वाढलेलं आहे की प्रस्थापितांना
पुन्हा कायम ठेवायचा म्हणून मतदान वाढलेलं आहे. परंतु एकंदरीत चित्र आपण एकंदरीत लोकांचा अभ्यासू लोकांचा एक कल असा असतो की ज्या ठिकाणी मताधिक्य हे 55-60च्या घरात राहतो त्या ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना मान्यता दिलेली आहे असंही आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे अचलपूर हा हॉट मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये राहिलेला बच्चू कडू असतील, बबलू देशमुख त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रवीण तायडे असतील आणि त्या ठिकाणी मतदान तिथे वाढलंय. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटलंय किंवा मोर्शीमध्ये 64.74 मतदान झालं म्हणजे मोर्शीमध्ये देवेंद्र भुयार हे त्या ठिकाणी ऐसा अभी जो एक माना जाता है, एक प्रारूप है कि जहां मतदान ज्यादा हो जाए वहां पे प्रस्तावित के लिए थोड़ा खर्रे की घंटी मानी जाती है. लेकिन अगर वही हम देखिए मेलघाट में भी देखिए, मेलघाट मध्ये आपण पाहिलं मताची टक्केवारी वाढलेली म्हणजे ही टक्केवारी जवळपास 67-68च्या घरात आहे. कदाचित 70च्या घरात म्हणजे आपण अगोदर पाहिलं होतं की मेळघाटामध्ये सुद्धा परिवर्तनाचे कशा पद्धतीने मतदान वाढलेलं आहे. पण एकंदरीत आकडेवारी वाढली. आकडेवारून आपल्याला असं होतं की ज्या ज्या ठिकाणी लोकांनी परिवर्तन करण्याचं ठरवलं असेल किंवा प्रस्थापितांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये दोन्ही चान्सेस आपल्याला अपेक्षित आहे. एक तर प्रस्थापितांचं मतदान वाढत असेल तर मागल्या विधानसभेपेक्षा यावेळेस असलेला प्रस्थापित जो कोणी आमदार असतील तो त्याच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल. बिलकुल. किंवा जास्त मतदान वाढलं असेल त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार त्या ठिकाणी निवडणं अपेक्षित आहे. परंतु म्हणजे आपण तिवसा पाहिलं की 53 आणि दोन्ही पंजाब आणि तिवसा दोन्ही 53 आहे. हे 60%च्या वर जाणार नाही. आणि म्हणून आता काय ठरवलंय प्रस्थापितांना कायम करायचं ठरवलंय की परिवर्तन करायचं ठरवलंय हे आपल्याला मिळालेले आता आपल्या जी आकडेवारी आपल्या हातात आलेली आहे या आकडेवारीवरून आपल्याला निश्चित करण्याला म्हणजे अंदाज बांधायला की आपल्याला हरकत नाही. देखिए 5 बजे तक ये जो हम देख रहे हैं अब इसमें आप कह रहे हैं 5 या 7% की, मुझे लगता है 10 से 8 या 10% की, मुझे लगता है कि इसमें बढ़ोतरी होने के मुझे ऐसे चांस दिखते हैं. अगर अभी 55% वोटिंग हुआ है अमरावती जिले में तो ये लगभग 60-65 और 67 के बीच में 63 या 63 से 67 के बीच में जाएगा. तो ये जो है ये सेटिस्फैक्टरी है, यानी ये संतुष्टि के लिए ठीक है कि 63 से 67% वोटिंग हो, ये ठीक है. या फिर इसमें और क्योंकि ये हर बार का है, इससे ज्यादा बढ़ाने के लिए बहुत कश्मकशता भी है. लोग बड़े कहते हैं कि आप सरकार ये करती होगी, लेकिन जब वोट या मतदान करने की बारी आती है तो उनकी उदासीनता सर्वोपरि हो जाती है. आपण पाहिलं की जम्मू काश्मीरच्या अनेक सरकार 25-28% बसले. बिलकुल. JNK मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तर JNK मध्ये आपण पाहिलं की 30-32-28-25% 25% मताधिकाऱ्यांनी 75% मतदारांनी मतदान न करता 25-30% लोकांनी मतदान केलं आणि त्या ठिकाणी सरकार बसलेलं हे आपण पाहिलेलं आहे. जेव्हा 100%चा भाग असता आपली अपेक्षा अशी राहते की 100% मतदान नाही होणार पण तिथं 85-90% मतदान झालं पाहिजे. जी बिलकुल सही बात है. 90% 85-90% मतदान झालं पाहिजे. आता हे जे मतदान आपण पाहतोय किंवा 5-7% याच्यावर आपण वाढवताना आपण जेव्हा मतदान पाहू निदान ते त्याला असमाधानकारक सुद्धा म्हणता येणार नाही. पण ठीक आहे 65% तुझं मतदान गेलं तर ते समाधानकारक होईल. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांनी 50% जास्त रेशो त्यांनी दाखलेला आहे. तो 15% पुढे गेलेला आहे. त्याच्यावर तो 50%च्या आतमध्ये जर मतदान राहिलं असतं ते 40% राहिलंय, 42% राहिलंय, 25% लागलाय, 49% लागलाय आपण त्याला मान्य करू. पण आता 50%च्या वर म्हणजे आपण कोणत्या रेशो म्हणतो की एखादी वस्तू आपल्याला 100 आपल्याला गाठायची असेल तर 50च्या वर त्याचा फिगर असला पाहिजे. आणि म्हणून आपण समाधानकारक आपल्याला हे मतदान आपल्याला झालं असं समजूया की अगर 63 या 65% भी वोट होता है तो मुझे ऐसा लगता है कि अगर हम उसको फिजिकली और वाइबली देखें तो लगभग 75% के आसपास जाता है. क्योंकि कई लोग वहां नहीं है, कई लोगों की मृत्यु हो चुकी है, कई लोग जगह छोड़ के कई लोगों के 2-2 जगह नाम है. तो ये सब भी एक है. क्योंकि अगर यही देखें कि जिस तरीके से गृह मतदान की बात हुई थी, जब गृह मतदान हुआ था तो आप देखेंगे गृह मतदान में जो एक आए कि 360 जो 85 प्लस थे दिव्यांग 52 थे उसमें से जो नहीं हो पाया उसमें कई कारण जिसमें 11 लोगों की मृत्यु हो चुकी है. तो लेकिन परसेंट में आप देखें ना इससे का इफेक्ट परसेंट पे होता है. अगर 11 लोग वहां कम हो जाते तो परसेंट कुछ अलग होता. तो ये थोड़ा बहुत एक टेक्निकली हम बात करें कि अगर 65 या 64% भी वोटिंग होती है तो उसको 70 या 72 इसलिए माना जाना चाहिए कि कई लोग वहां नहीं होते, कई लोग गुजर चुके होते हैं, कई लोग वो जगह छोड़कर दूसरी जगह चले गए तो वहां उनका नाम हो जाता है वहां पर उनके, लेकिन तो यहाँ नाम नहीं काटते. तो वो भी एक है उस पर भी सरकार ने कुछ करना चाहिए. क्योंकि ये 70-75% अगर मतदान होता है तो मुझे लगता है एक हेल्दी लोकतंत्र की ओर हम जाते हैं. नाही असं आता की 65% मतदान होणं
ही समाधानकारक बाब मी असं की म्हणेल, की जसं आपण सांगितलं, की काही काही मुलं जॉबवर गेले, काही लोकांची डेथ झाली, काही लोकं आजारी आहे, काही लोकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याकरता त्यांच्यावर सुखसोय नाहीये. म्हणजे याच्यामध्ये अनेक आपण भाग म्हणू, याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. परंतु आता आपण जर 65% जर आपण जर मतदान धरलं, म्हणजे अमरावतीमध्ये समजा 3,74,000 मतदान आपण जर असं धरलं, असं आपण गृहीत धरलं, तर म्हणजे म्हणजे अमरावतीमध्ये सुद्धा जवळपास 2.5 लाखाच्या वर हे मतदान जाईल. म्हणजे जवळपास जी 50% म्हणजे 55% समजा जर मतदान झालं, तर हे 55% जवळपास हे 2,10,000च्या जवळपास घरामध्ये मतदान जाईल. असं अपेक्षा आहे. आणि अचलपूरचं जे मतदान आहे, ते 2.5 लाखाच्या वर मतदान जाईल. हे ठीक आहे, समाधानकारक जरी बाब नसली तरी जवळपास 65% मतदान व्हायला पाहिजे. 55-60% जर आता झालं तर दुसरा काही झाला नाही, मतदानाचा हक्क बजावला त्यांनी. 55-58-60% त्यांनी मतदान केलं आणि त्याच अनुषंगाने त्याचे रिझल्ट समोर येतात. देखिए जिस तरीके अभी अब अगर हम देखें अमरावती की जो 8 कॉन्स्टिट्यूएंसी है विधानसभा की, इन सब में कोई भी 50 से नीचे नहीं है, ये एक अच्छी बात है कि और ये अभी लगभग और 1 घंटे का उसके बाद लगभग 6:30-7 बजे तक के सारे मुझे लगता है कि ये आ जाएगी कि कितना वोटिंग हुआ, कितना पोल हुआ। उसके बाद हम ये बता पाएंगे कि अब ऊँट की सरों करोड़ बैठने की पॉसिबिलिटीज़ पे बात कर रहे हैं। पर इस समय जो दिख रहा है कि तिवसा, देखिए यशोमती ठाकुर का गढ़, यशोमती ठाकुर वहां से कद्दावर नेता, मंत्री रह चुकी है। वहां पे 53% मतदान होना अभी तक तो कहीं ना कहीं उनके प्रति लापरवाही है या क्या, किस तरीके का, ये क्या इंडिकेट करता है? जर आपण कमी मतांची जी टक्केवारी आपण जर असं पाहिलं, तर एक तर विषय तेवढाच पक्का आहे, की जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार असतील, एक तर ते मतदान काढण्यामध्ये कुठेतरी कमी पडले असतील, किंवा जे विद्यमान त्या ठिकाणी प्रस्थापित आमदार असतील, त्यांना एक विश्वास असा होता, की मला निवडून याचा ठिकाणी विश्वास होता. त्याच्यामुळे मतदान सहज बाहेर निघून मला मतदान करतील. हे दोन्ही विषय त्याच्यामध्ये मोडणं अपेक्षित आहे. परंतु प्रस्थापित मी अगोदर सांगितलं, प्रस्थापित की परिवर्तन. परत निवडून येण्याकरता मतांची टक्केवारी वाढायला पाहिजे हे अपेक्षित होतं. कारण की जे उमेदवार निवडणुकीला उभे आहे, विरोधी ज्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जो कोणी त्या ठिकाणी विरोधी उमेदवार असं असेल, तर त्या उमेदवारांनी निदान आपले जे मतदार आहे, आपले मतदार जर मोठ्या प्रमाणात बाहेर निघाले, तर मताची टक्केवारी वाढणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे निश्चित आपल्याला हे सांगता येणार नाही, की हा याच्यामध्ये आता विरोध प्रस्थापितांच्या विरोधातला विरोध आहे, की परिवर्तनाचा विरोध आहे. एक गोष्ट फक्त आपल्याला निश्चित तेव्हा करता येईल, की जेव्हा केंद्र वाईज म्हणजे सेंटर वाईज काही तुम्हाला माहिती आहे, की गावाच्या गावं एखाद्या नेत्याला बिलकुल त्याच्या मताला बिलकुल त्यांच्या जवळ असतात, की त्यांनाच आपल्याला मतदान करायचं आहे. जेव्हा मतदान केंद्रनिहाय जेव्हा मतदानाची टक्केवारी बाहेर येईल, तेव्हा आपल्याला यावर आपला थोडा अभ्यास करून आपल्याला निश्चित करता येईल, की त्या मतदारसंघामध्ये कुठल्या उमेदवारांची परिस्थिती बऱ्यापैकी आहे, याची आपल्याला अंदाज बांधता येईल. जरी 23 तारखेला अंतिम निकाल म्हणजे 1-1:30 वाजेपर्यंत अंतिम निकाल म्हणजे त्या पोझिशनमध्ये पर्यंत आपल्याला कळेल. परंतु आपण एक अंदाज आपण केंद्रनिहाय जेव्हा आपल्याजवळ मताची टक्केवारी येईल, तर आपण केंद्रनिहाय एक अंदाज आपण बांधू शकतो. हाँ, देखिए अगर हम बात करें कि जो नांदेड़ की लोकसभा में कभी आज उपचुनाव था, वहाँ पे लगभग 54% 5 बजे तक 54% मतदान हो चुका था और हमने देखा था कि झारखंड में 3 बजे तक 61% मतदान हुआ था, पर 5 बजे तक वहाँ सिर्फ 67% यानी 67% ही मतदान हुआ है, लगभग 68%। तो उससे बहुत हो गया, तो 3 या 4% का और फ़र्क हम देख सकते हैं, लगभग 70-72% का वोटिंग वहाँ होगा। लेकिन हम अभी तक हमारे यहाँ हुआ है 54 या 58%, अगर हम देखें महाराष्ट्र में 58% वोट हुआ है। ये अगर वो 7 या 10% बढ़ता है तो मुझे लगता है 68 या 70% अगर ओवरऑल महाराष्ट्र में होता है तो ये सही है, ये कोई गलत नहीं है। मैंने जिस हिसाब से चल रहा है वो हिसाब से 58, अभी 58 है, 65 से 68% जो है हम समाधानकारक मान सकते हैं। बरोबर आहे ना. समाधानकारक व्होटिंग आहेच ना. 70% व्होटिंग होणं म्हणजे समाधानकारक. 90% व्होटिंग होणं म्हणजे चांगले. 100% व्होटिंग होणं म्हणजे ओके. अति चांगले. ओके. ओके. 50% मतदान होणं म्हणजे मतदानामध्ये असलेला निरुत्साह. हम्म. 40% मतदान होणं म्हणजे लोकांना मतदानाचं काही घेणं नाहीये. हम्म. 40% मतदान म्हणजे लोकांचं काही मतदानाचं घेणं नाहीये. परंतु आपण जर 65%, 65-70%च्या घरात जर आपण पोहोचलो, तर असं आपल्याला म्हणता येईल, की समाधानकारक मतदारांनी मतदानाचा कल देऊन
त्यांच्या समाधानकारक सरकार बसवण्याचं त्यांनी त्यांच्याकडे त्यांचं रुझान, त्यांचा कल त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं दिलेला आहे. म्हणजे 70% 65-70% मतदान झालेलं मतदान हे समाधानकारक आहे, असं म्हणायला आपल्याला काही हरकत वाटणार नाही. और अब बस लगभग 6 बज रहा है और अब मतदान जो करने की समय सीमा है आज की, ये लगभग खत्म होने को आई है। लेकिन जो लोग लाइन में लगे वो अपना मतदान कर सकते हैं। अब मतदान जो लाइन में लगे उनका मतदान किया जाएगा और आखिरी होगा लगभग 7 बजे तक, मुझे लगता है 7 साढ़े 7 तक एक फाइनल कि कितना परसेंट मतदान हुआ, ये 7 साढ़े 7 तक के पहले आना मुश्किल है। लेकिन अब देखिए, अब 6 साढ़े 6 के बाद से अब आना शुरू हो जाएंगे एग्जिट पोल। कौन आगे है, कौन पीछे, कौन आगे चल रहा है, कौन पीछे बढ़ेगा, कौन जीतेगा, कौन हारेगा, महायुति बैठ रही है या महाविकास आघाड़ी, यह समय बताएगा। लेकिन अभी से इसके लेकर एग्जिम्पशन या कह सकते हैं हम कि एक तरीके से कॉल देना कि अब क्या होगा, ये इसकी हम कह सकते हैं कि हम एक तरीके से क्या कह सकते हैं उसे कि हम बताने की कोशिश करेंगे कि लोगों के मन में क्या है, उन्होंने वोट के माध्यम से किसे अपना चुना है या चुनने की प्रोसेस या कोशिश की है। हम उस तक हम ये नहीं कहते कि हम जो एग्जिट पोल या हम जो चीज बताएंगे वो सही होगा, लेकिन हम वहां तक पहुंचने की कोशिश करेंगे क्योंकि हमारे पास कई तरह के सोर्सेस है, पत्रकार है, आम जनता के बीच में जो हमारी पैठ है, हम इन सब से जानकारी इकट्ठा करके आपको लगभग 7 बजे के आसपास ये चीज का 7 साढ़े 7 जैसे हमारे पास पूरे आंकड़े आते हैं तो वो बताने की कोशिश करेंगे। लेकिन अगर हम देखें महाराष्ट्र में बहुत अच्छे तरीके से मतदान हुआ है, कई कई जगह छुटपुट घटनाएं भी हुई है। अगर हम बात करें कि नायगांव में हुआ है, नायगांव में सुहास कांदे और समीर भुजबल के बीच में कई टेंशन देखने को मिली, कहीं पर ने उनके बीच में थोड़ा सा एक झगड़ा टाइप भी हुआ है और बाकी कई जगह जब पूना के बारामती में भी लगभग यानी योगेंद्र पवार और अजित पवार के बीच में उनके बीच में लेकिन उनके पार्टियों के बीच में भी वहां रस्साकशी देखने को मिली है और कई जगह ऐसा छोटी मोटी चंद्रपुर में हो गया देखने को मिली है। लेकिन जिस तरीके के 2 दिन पहले, मैं बार-बार इसलिए कह रहा हूँ, एक स्वस्थ लोकतंत्र के लिए क्या चीजें घातक है समझना होगा। 2 दिन पहले पूर्व गृह मंत्री पर जो हमला होता है या 2 दिन पहले एक विधायक की बहन और एक पूर्व विधायक की बेटी पर जिस तरीके से चाकू
जिस तरीके की भीड़ एक पूरी तरीके से अगर आप देखेंगे, हम अभी इस समय जमील कॉलोनी में और वोटर बड़ी संख्या में लगभग 4 बज चुका है और वोटर बड़ी संख्या में अभी भी अपने घरों से बाहर निकल के अपने मत